नमस्कार. आज आपल्याला आर प्रोग्रामिंगचं इंट्रोडक्शन आणि आर प्रोग्रामिंगमध्ये आपण कसे प्रोग्राम लिहायला चालू करू शकतो अ, ते बघायचं आहे. आर प्रोग्रामिंगमध्ये का शिकायची आहे आर प्रोग्रामिंग? आर प्रोग्रामिंगचं महत्त्व काय आहे? आर प्रोग्रामिंग आपल्याला ॲज अ डेटा अॅनालिस्ट पर्स्पेक्टिव्ह किंवा डेटा अॅनालिसिसमध्ये किंवा डेटा अॅनालिटिक्समध्ये किती महत्त्वाची आहे आणि त्याचा काय फायदा होऊ शकतो? अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, की ज्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता आर प्रोग्रामिंगमध्ये ज्या गोष्टी येतात, की आपण कोणते सॉफ्टवेअर्स डाउनलोड करायचे, या सर्व गोष्टी आज आपण बघणार आहोत. पहिल्यांदा थोडंफार थेरॉटिकल कन्सेप्ट्स आपण अंडरस्टँड करून घेऊया आर प्रोग्रामिंगबद्दल आणि त्यानंतर आपण प्रॅक्टिकली कसं एन्व्हायर्नमेंट सेटअप करायचं वगैरे ते बघूया. तर साधारणपणे व्हॉट इज आर? म्हणजे आर म्हणजे नेमकं काय? की आर प्रोग्रामिंग म्हणजे काय? की आता बऱ्याच वेळा तुम्ही कुठे कोर्स वगैरे करायला गेले, की डेटा अॅनालिस्टमध्ये बऱ्याच वेळा पायथॉन बरोबर आर पासून शिकवलं जातं. आणि मग हे आर नेमकं म्हणजे काय? की आणि आरच का शिकायचं? तर त्यासाठी पहिले आपल्याला आर प्रोग्रामिंग म्हणजे काय ते माहीत असणं गरजेचं आहे. तर आर इज अ लँग्वेज अँड एन्व्हायर्नमेंट फॉर स्टॅटिस्टिकल कम्प्युटिंग आणि ग्राफिक्स. आता स्टॅटिस्टिकल कम्प्युटिंग आणि ग्राफिक्स या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. की स्टॅटिस्टिकल म्हणजे काय? की जिथं रिसर्च टाइपचं जास्त वर्क येतं, एनालिसिस टाइपचं वर्क येतं. अशा गोष्टी स्टॅटिस्टिकल मध्ये होतात. स्टॅटिस्टिकल कम्प्युटिंग इज नथिंग बट लाइक अ स्टॅटिस्टिक्स. जो स्टॅटिस्टिक्स हा सब्जेक्ट असतो जिथं मॅथेमॅटिकल ऑपरेशन्स भरपूर होतात. आणि मग त्यात भरपूर काही असे फॉर्म्युलेज वगैरे असतात किंवा मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन्स असतात जे आपल्याला यूज करावं लागतात आणि त्यानुसार आपण काही डेटाचं अनालिसिस करू शकतो. तर ते सर्व करण्यासाठी आपल्याला आर लँग्वेज ही यूज करता येते. मग त्याच्यात 2 पार्ट्स असतात. एक आर लँग्वेज इटसेल्फ म्हणजे एक तर आर लँग्वेज आणि त्याचं रन टाईम एन्व्हायर्नमेंट. म्हणजे कोणताही प्रोग्राम जर झाला त्याला रन करण्यासाठी काहीतरी एन्व्हायर्नमेंट पाहिजे. तर त्यासाठी आर एक लँग्वेज आहे जिथे आपण काही कोडिंग, काही प्रोग्राम्स वगैरे लिहू शकतो आणि रन टाईम एन्व्हायर्नमेंट म्हणजे जे एन्व्हायर्नमेंट त्याला पाहिजे की रन केल्यानंतर आपल्याला बेसिकली काय कसं आउटपुट डिस्प्ले करायचं वगैरे ह्या सगळे जे इंटरनल प्रोसेस होती त्यासाठी हे रन टाईम एन्व्हायर्नमेंट असतं. जसं की तुम्ही जावा ह्या प्रोग्रामिंगमध्ये गेले असेल तर जावा रन टाईम एन्व्हायरमेंट असतं. जे JRE वगैरे असं म्हणतात, JDK वगैरे असं त्या टाईपचे जे एन्व्हायरमेंट असतात. त्या टाईपचे सिमिलर याच्यात आर प्रोग्रामिंगमध्ये आपण असतात. त्यानंतर आर आता ही एक इंटरप्रिटेड लँग्वेज आहे. इंटरप्रिटेड म्हणजे काय की युजर्स कॅन ॲक्सेस इट्स फंक्शन्स थ्रू कमांड लाईन. म्हणजे जसं आपण कमांड प्रॉम्प्टमध्ये प्रोग्राम लिहू शकतो. म्हणजे एखादी लाईन लिहिली आपण आता ते मी तुम्हाला दाखवतो आज प्रॅक्टिकली कसं आपण एक कमांड लाईनवरती डायरेक्टली प्रोग्राम लिहून काय त्याला रन करू शकतो. म्हणजे जसं कमांड्स असतात, की आपण काहीतरी कमांड दिली तर ते लगेच रिझल्ट येऊ शकतो तिथे त्या टाईपचं. बाकीच्या ज्या प्रोग्रामिंग लँग्वेज असतात, जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज असतात. जसं पायथॉन आहे. पायथॉन ही जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. परंतु आर ही इज इंटरप्रिटर लँग्वेज आहे. आणि याच्यात त्यालाच आर प्रोग्रामिंगला डोमेन स्पेसिफिक लँग्वेज म्हणतात. डोमेन DSL म्हणतात आणि ज्या बाकीच्या लँग्वेज आहे पायथॉन झालं, जावा वगैरे हे जनरल पर्पज यूज केले जाऊ शकतात. म्हणजे वेब डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, परत आपलं अ, एखादं ॲप्लिकेशन डेव्हलप करायचे, Android ॲप वगैरे डेव्हलप करायचे वगैरे तिथे पण या सर्व लँग्वेजेस यूज केल्या जातात. म्हणजे जनरल पर्पज लँग्वेज. परंतु आर ही एक डोमेन स्पेसिफिक लँग्वेज आहे. डोमेन स्पेसिफिक म्हणजे काय, की फक्त डोमेन जे आपलं आहे ना, की एखादा पर्टिक्युलर डोमेन म्हणजे एखादं फील्ड आहे, त्या फील्डमध्येच यूज केले जाऊ शकते. त्यासाठी आपल्याला मग लेट्स से की एखादं स्टॅटिस्टिक्सचं डोमेन आहे. त्या स्टॅटिस्टिक्समध्ये आपल्याला काही ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असेल, तर त्यावेळेस तिथे आपण हे यूज करू शकतो. तर हा एक फरक आहे जनरल पर्पज लँग्वेज आणि डोमेन स्पेसिफिक लँग्वेज. आणि का यूज करायची आता? आर यूज करण्याचं प्रयोजन काय? की का का आपण शिकायला पाहिजे? आपण का यूज करायला पाहिजे? तर पहिली गोष्ट आहे की इट्स अ ग्रेट रिसोर्स फॉर डेटा अनालिसिस, डेटा व्हिज्युअलायझेशन, डेटा सायन्स अँड मशीन लर्निंग. आता जे लोकं डेटा सायंटिस्ट असतात, मशीन लर्निंगमध्ये काम करतात, त्यांना पण आर ही खूप युजफुल आहे. परंतु ॲज अ डेटा अॅनालिस्ट म्हणून जेव्हा आपण ॲज अ डेटा अॅनालिटिक्समध्ये काम करूया, त्यावेळेस आपल्याला व्हिज्युअलायझेशन्स वगैरे बिल्ड करण्यासाठी किंवा चार्ट्स प्लॉट करण्यासाठी खूप हेल्पफुल आहे आणि काही स्टॅटिस्टिकलचे ऑपरेशन्स आपल्याला करायचे असतात. आता आपण मागे पण Pythonमध्ये बघितलं की कसं आपण मेडियन वगैरे, मोड वगैरे किंवा स्टँडर्ड डेव्हिएशन, व्हेरियन्स वगैरे ह्या गोष्टी आपल्याला लागतात.
डेटा अनालिसिस. त्याच गोष्टी आपण आर मध्ये पण करू शकतो आणि त्याच्यात आपल्याला वेगवेगळे चार्ट्स अवेलेबल आहेत जे आपण प्लॉट करू शकतो. आणि भरपूर काही स्टॅटिस्टिकल टेक्निक्स जसे स्टॅटिस्टिकल टेस्ट, क्लासिफिकेशन, क्लस्टरिंग आणि डेटा रिडक्शन ह्या गोष्टी आर मध्ये अवेलेबल आहे किंवा टेक्निक्स किंवा फीचर्स अवेलेबल आहेत. आणि इट इज इझी टू ड्रॉ ग्राफ्स इन आर लाईक पाय चार्ट, हिस्टोग्राम, बॉक्स प्लॉट, स्कॅटर प्लॉट. म्हणजे जे काही चार्ट्स आहे ते आपल्याला इझिली प्लॉट करता येतात आर मध्ये. आता बाकीचे पण जे टूल्स आहे पॉवर बीआय म्हणा, पायथॉन म्हणा, तिथे पण आपण व्हिज्युअलायझेशनचे चार्ट्स प्लॉट करू शकतो. परंतु कसं असतं ना, काही डेटा खूप कॉम्प्लिकेटेड असतो, काही डेटामध्ये भरपूर काही अनालिसिस करायचं असतं, परंतु सर्वच गोष्टी आपण डायरेक्टली पायथॉन किंवा पॉवर बीआय मध्ये पण पॉवर बीआय मध्ये प्लॉट करू शकत नाही. परंतु त्याच गोष्टी इथे आर मध्ये सोप्या होतात. मग त्यासाठी आपल्याला हे आर शिकणं गरजेचं आहे. इट वर्क्स ऑन डिफरंट प्लॅटफॉर्म्स, विंडोज, मॅक, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम असेल कोणतीही असली तर त्याच्यात आपण वर्क होतं. आता पॉवर बीआय जर झालं तर पॉवर बीआय मॅकवर चालत नाही डायरेक्टली. म्हणजे ऍक्च्युली आपल्याला काही डेव्हलप करायचं जर झालं तर आपल्याला पॉवर बीआय मॅक ऑपरेटिंग सिस्टम वरती करता येत नाही. तिथे आपल्याला काहीतरी एक व्हर्च्युअल सिस्टम इन्स्टॉल करा, मग तिथे पॉवर बीआय इन्स्टॉल करा, अशा काही गोष्टी कराव्या लागतात. परंतु जास्त करून सुटेबल विंडोज साठी आहे पॉवर बीआय. परंतु हे जे आहे आर प्रोग्राम हे कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टम मध्ये मॅक किंवा लिनक्स किंवा विंडोज या ऑपरेटिंग सिस्टम वरती यूज होते. इट इज ओपन सोर्स अँड फ्री. ओपन सोर्स म्हणजे काय की जे काही डेव्हलपर लोक असतात आपण आपल्याला वाटलं तर आपण पण त्यात कॉन्ट्रीब्युट करू शकतो. आणि फ्री आहे म्हणजे त्याला कधीही लायसन्स फी वगैरे नाही. त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी हे फ्री मध्ये यूज केलं जातं जसं पाहिजे तसं. अँड इट हॅज लार्ज कम्युनिटी सपोर्ट. म्हणजे जे काही लोक आहेत त्याला भरपूर अशी कम्युनिटी, म्हणजे तिथे आपण काही क्वेश्चन्स विचारू शकतो, आपल्याला जे काही प्रॉब्लेम्स आले तिथे आपल्याला ते सॉल्व्ह करून भेटतील. And it has many packages or libraries of functions that can be used to solve different problems. म्हणजे भरपूर साऱ्या पॅकेजेस किंवा लायब्ररीज आहेत अवेलेबल, ज्या आपल्याला कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर ते आपल्याला आर प्रोग्रामिंग मध्ये. करंट व्हर्जन म्हणजे बेसिकली जून 2023 मध्ये लेटेस्ट व्हर्जन 4.3.1 रिलीज झाली. त्यानंतर पण भरपूर व्हर्जन आले. आता आय थिंक 4.4 वगैरे आहे. आता ही ऑफिशियल साईट वरून मी हा डेटा घेतलेला आहे की जिथे आपल्याला ह्या आर मध्ये 4.2.3 म्हणजे इथे हा 2023 मार्चला झालेला आहे. त्यानंतर 4.3.3 2024 फेब्रुवारी म्हणजे ह्या 29 फेब्रुवारीला ही रिलीज झालेली 4.3.3. आणि 4.4 ही आता पुढच्या मार्च 24 आय थिंक फायनल रिलीज 24 एप्रिलला होणार आहे. तर अशा पद्धतीने ह्या व्हर्जन्स आहेत. याच्यात आपल्याला सध्या फक्त 4.3.1 यूज करा किंवा 4.3.3 यूज केले तरी चालेल. आता आपण ते दाखवूया की कसं आपण इन्स्टॉल वगैरे करणार आहे. तर करेस विथ आर आर मध्ये आपण काय काय करू शकतो आणि कोणत्या कोणत्या पोझिशन्स अवेलेबल असतात. आता डेटा सायंटिस्ट वगैरे असतात, स्टॅटिस्टिकल इंजिनियर वगैरे असतात, या गोष्टी तर आहेत. पण डेटा अनालिस्ट पण आहे एक. आणि आपण हा कोर्स जो करतोय ॲज अ डेटा अनालिस्ट पर्स्पेक्टिव्ह करतोय, त्यामुळे आपण डेटा अनालिस्ट स्पेसिफिक आपण शिकणार आहोत. परंतु ज्यांना काय खूप असं स्टॅटिस्टिक मध्ये इंटरेस्ट आहे, स्टॅटिस्टिकल कम्प्युटिंग मध्ये म्हणा किंवा ग्राफिक्स मध्ये, त्यांनी ही लँग्वेज चांगली शिकावा. आणि याच्यात खरंच म्हणजे भरपूर असं स्कोप आहे जिथे आपल्याला थोडस रिसर्च टाईप काम असतं, परंतु बऱ्यापैकी ऑप्शन्स आहे की आता रिसर्चच बघा, बिझनेस इंटेलिजन्स, फायनान्शियल अनालिस्ट पण आहे, क्वांटिटेटिव्ह आले अनालिस्ट, स्टॅटिस्टिक. तर स्टॅटिस्टिशियन आता बेसिकली काय असतं ना की जे नंबर असतो, आपला जो काही डेटा असतो त्याच्यावरती आपण कसं प्ले करतो किंवा कसं आपण अनालिसिस करतो आणि त्यासाठी आपण आर कसं यूज करतो ते खूप महत्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी गरजेचं आहे. जिथे आपल्याला म्हणजे हे सर्व काही रोल्स आहेत, परंतु आपला ॲज अ डेटा अनालिस्ट म्हणून जो रोल आहे त्याच्यात आपल्याला आर मध्ये आपण शिकणं गरजेचं. काय काय आहे त्याची एक एक दोन लायब्ररी जशी की ggplot म्हणून एक लायब्ररी आहे, ती आपण शिकणार आहोत. डेटा कसा कनेक्ट करायचा, तो कसा आपण प्लॉट करू शकतो वगैरे, ह्या सर्व गोष्टी ज्या बेसिक डेटा अनालिसिसच्या स्टेप्स आहेत त्या करून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यात आपण आर मध्ये काय ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो ते गरजेचं आहे. तर आता आर किती शिकायला पाहिजे आणि कसं शिकायला पाहिजे, एवढं म्हणजे आता सुरुवातीला जर तुम्ही पॉवर बीआय आणि पायथॉन जरी शिकले
म्हणजे SQL, पॉवर BI, पायथॉन वगैरे ह्या गोष्टी शिकल्या आणि आर तुम्ही लगेच शिकले नाही तरी चालेल, परंतु थोडंसं इंट्रोडक्शन राहू द्या. कारण कसं आहे, फर्स्ट जॉबमध्ये तुम्हाला आर येईलच, आर वरती काम करायला भेटेलच असं काही नाही. परंतु जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर हळू या गोष्टी शिका. आर मध्ये हळू तुम्हाला जर इंटरेस्ट आला तर तुम्ही भरपूर काही गोष्टी करू शकता आर प्रोग्रामिंग मध्ये शिकू शकता. त्यामुळं आपण याच्यात ज्या मेन कन्सेप्ट आहे की डेटा अनालिस्टला काय लागणार आहे ते आपण करणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढे याच्यात ह्या गोष्टी कसं करता येईल आर प्रोग्रामिंग मध्ये ते बघणार आहोत. आता आर आणि पायथॉन मध्ये काय फरक आहे? आर शिकायला पाहिजे की पायथॉन शिकायला पाहिजे की दोन्ही शिकायला पाहिजे? बेसिकली पायथॉन मी जर सांगितलं की जनरल पर्पज लँग्वेज. जनरल पर्पज लँग्वेज म्हणजे काय आहे की त्याच्यात आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. क्लाउड कम्प्युटिंग प्रोग्राम प्लस डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स, नेटवर्क प्रोग्रामिंग, वेब डेव्हलपमेंट, ॲप डेव्हलपमेंट वगैरे ह्या सर्व बऱ्याच गोष्टी होऊ शकतात तिथं. ती एक जनरल पर्पज लँग्वेज आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं की आर इज अ डोमेन स्पेसिफिक लँग्वेज. म्हणजे पर्टिक्युलर एखादं डोमेन असेल त्याच डोमेनमध्ये आपल्याला काही स्पेसिफिक ऑपरेशन्स करायचे असेल तर ते आपल्याला करता येतात. आणि पायथॉन ही एक थोडीशी वर्सटाईल लँग्वेज आहे आणि इट इज आयडियल फॉर मशीन लर्निंग, AI आणि इंटिग्रेशन विथ अदर टूल्स अशासाठी. वर्सटाईल म्हणजे की बरेचसे आपण फ्लेक्झिबिलिटी आहे. पायथॉन खूप अशी लवकर समजते आपल्याला, प्रोग्राम वगैरे लिहायला सोपं आहे. तर त्या दृष्टीने इट इज अ वर्सटाईल. आणि मग मशीन लर्निंग म्हणजे डेटा सायन्सच्या रिलेटेड जेवढे कामं आहे ते पायथॉन मध्ये चांगले होतात आणि ते पायथॉन आपण बऱ्याचशा दुसऱ्या टूलला बरोबर पण इंटिग्रेट करू शकतो. आणि आर ही स्पेसिफिकली स्टॅटिस्टिकल कम्प्युटिंग आणि ग्राफिक्स याच्यासाठी डिझाईन केलेली. आणि मग याचं चॉईस काय आहे की स्पेशलाइज स्टॅटिस्टिकल अनालिसिस अँड रिसर्च. म्हणजे जे स्टॅटिस्टिक्सचा जो अनालिसिस करायचा आहे किंवा रिसर्च करायचे त्यासाठी ही आर प्रोग्रामिंग लँग्वेज डिझाईन केलेली आहे. म्हणून आर ही डोमेन स्पेसिफिक लँग्वेज आहे. मग आता आपल्याला दोन्ही शिकायला पाहिजे की एकच शिकायला पाहिजे की कोणती शिकायला पाहिजे? तर माझ्या मते आणि बरेचसे लोक म्हणतात की ज्यांना डेटा अनालिसिस मध्ये काम करायचंय त्यांनी पायथॉन तर शिकणं गरजेचंच आहे. आर पण थोडीफार शिकावी जिथे स्टॅटिस्टिकल कम्प्युटिंगचे जे काम असतात ते येतात. आणि म्हणजे दोन्ही लँग्वेज शिकायला पाहिजे. मग तो डेटा सायंटिस्ट असला किंवा डेटा अनालिस्ट असला, दोन्ही लँग्वेज शिकलेल्या त्यांना कधीही फायद्याचं आहे. फक्त ते एवढं लक्षात घ्यायचं की जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रोजेक्टवरती काम करता तेव्हा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की त्या प्रोजेक्टमध्ये पर्टिक्युलर कोणती रिक्वायरमेंट आहे. कधी-कधी काय होतं ना, की एका प्रोजेक्टमध्ये म्हणजे तुम्ही ज्या काम करताय तिथं फक्त पायथॉनची रिक्वायरमेंट आहे. तर तुम्हाला अर्ध्या तिथं नुसतं शिकून उपयोग नाही. तर ते इम्प्लिमेंट करायला किंवा हँड्स ऑन यायला पण पाहिजे. म्हणून त्यावेळेस पायथॉन तुम्ही फोकस करणं गरजेचं आहे. म्हणजे जिथं तुमच्या प्रोजेक्टमध्ये पायथॉन असेल तर पायथॉन जास्तीत जास्त शिकत राहा. जिथे तुम्हाला ॲडव्हान्स गोष्टी समजत राहतील आणि आर पण थोडंफार लक्ष राहू द्या. परंतु कसं होतं ना, की एखाद्या प्रोजेक्टमध्ये जर तुम्ही काम केलं एक 6 महिने, 1 वर्ष वगैरे, तर तुमच्या त्या 1 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये जर तुम्ही पायथॉनमध्ये काम करत असाल, तर पायथॉनमध्ये काम करता तुम्ही प्रॅक्टिकली एक्झाम्पल्स जे करतायत, त्याच्यातून अजून तुम्ही ॲडव्हान्स गोष्टी कशा करू शकतात, कोणते कन्सेप्ट्स आपल्याला समजू शकतात. त्यासाठी आपल्याला पायथॉन शिकत राहायचंय ॲडव्हान्स. आणि जर तुमच्या प्रोजेक्टमध्ये आर प्रोग्रामिंग जर यूज केलं जात असेल, तर तुम्ही आर प्रोग्रामिंगवर जास्त फोकस करा. आर प्रोग्रामिंगमध्ये काय-काय करू शकतात, त्या गोष्टीवरती फोकस करा. आणि कधी-कधी म्हणजे आता ह्या 2 गोष्टी रेअरली होतात, की पायथॉन आणि आर दोन्ही एकाच ठिकाणी यूज केलं जात असेल. परंतु जे रिसर्च टाइपच्या ज्या कंपन्या आहेत, त्यांच्यात हे यूज केलं जाऊ शकतं किंवा असेलही. तर तिथं तुम्हाला या दोन्ही गोष्टी आल्या पाहिजे. तर तसं काही आपण डिफरन्शिएट करू शकत नाही, की तुम्ही फक्त पायथॉनच शिका, फक्त आरच शिका. परंतु एक शिकलं तर तुम्ही दुसऱ्याचं थोडंसं इंट्रोडक्शन, त्याचे बेसिक कन्सेप्ट्स माहीत असू द्या. जेणेकरून जरी तुम्हाला नंतर कुठे स्विच करायची वेळ आली, जॉब स्विच करायची वेळ आली, तिथे तुम्ही पायथॉन तिथे तुम्हाला R वरती काम करायला सांगितलं, तर आलं पाहिजे. आता बऱ्याच वेळा तुम्ही डेटा अनालिस्टचे रोल बघा किंवा डेटा सायंटिस्टचे रोल बघा. तिथे तुम्हाला सगळे स्किल आपल्याला मेन्शन केले असतात, जॉब डिस्क्रिप्शन जे असतात ते. तर JD मध्ये तुम्हाला पायथॉन पण आलं पाहिजे, आर पण आलं पाहिजे, त्याच्यानंतर पॉवर BI, SQL वगैरे अशा सर्व गोष्टी मेन्शन केलेल्या असतात. मग त्यावेळेस अ, एखादा तर टूल तर प्रायमरी असतं म्हणजे जे मेन लेट्स से पायथॉन मेन आहे, तर आर थोडंफार सपोर्टिव्ह कुठं असू शकतं. म्हणजे त्यासाठी मग तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये आर वरती थोडंफार तर ते बेसिक शिकणं गरजेचं आहे. तुम्हाला ॲटलीस्ट प्रोग्राम तरी माहिती पाहिजे, की कुठे रन करतात, कोणत्या टूलमध्ये रन करतात, त्याचं कसं इंटरफेस आहे.
या सर्व गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे आर प्रोग्रामिंग मध्ये. त्यासाठी आपण ह्या आर वर्सेस पायथॉन मध्ये जरी फरक नाही केला तरी परंतु आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी आल्या पाहिजे ॲज अ डेटा अनालिस्ट म्हणून. म्हणून तुम्ही ह्या दोन्ही गोष्टीकडेही जास्त लक्ष द्या. जास्तीत जास्त दोन्ही लँग्वेज शिकण्याचा प्रयत्न करा. जेवढं तुमचं स्किल जास्त आहे तेवढं तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी जास्त आहे आणि त्यासाठी मग तुम्ही आर स्पेसिफिक जॉब जे असतात ते पण सर्च करू शकता जर तुम्ही आर मध्ये चांगली एक्सपर्टीज मिळवली तर. जनरल सिंटॅक्स जो आहे की आता सिंटॅक्स म्हणजे हा स्ट्रिंगचा आहे, एक नंबर आहे. आता हे कमांड प्रॉम्प्ट वरती मी आता हे ॲरो म्हणजे कमांड प्रॉम्प्ट आहे लेट्स से आणि टर्मिनल म्हणजे आर प्रोग्रामिंगचा टर्मिनल आहे आणि त्याच्यावरती आपण असं हे टाईप करू शकतो आणि त्याचं हे आउटपुट आहे. म्हणजे हे इनपुट आहे, हे आउटपुट आहे. हे इनपुट आहे. आता इथं डबल कोट्स वापरला होता स्ट्रिंग कॅरेक्टरसाठी, परंतु इथं मी सिंगल कोट वापरलं तर ते चालतं, काही प्रॉब्लेम नाही. पण इंटरनली जेव्हा डिस्प्ले करतो तेव्हा ते डबल कोट तिथं डिस्प्ले करतो. दुसरं एक एक्झाम्पल आहे 1+1 म्हणजे दोन नंबरचं ऑपरेशन्स ॲडिशन करायची तर ते रिझल्ट इथं येईल. किंवा एखाद्या व्हेरिएबलमध्ये 4 × 3 करायचंय आणि त्याला प्रिंट केलं प्रिंट ऑफ ए तर त्याचा रिझल्ट असा येणार आहे. तर अशा गोष्टी आहेत ज्या आपण आता बघणारच आहोत. आणि हे सर्व करताना आपल्याला एवढं लक्षात घ्यायचं आहे की ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत पायथॉन आर म्हणा पायथॉन म्हणा ह्या सर्व गोष्टी कुठे ना कुठे इंटर रिलेटेड असू शकतात, जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टी येणं गरजेचं आहे. तुमचा जॉब काय एक्सपेक्ट करतोय तुमच्याकडनं ते महत्वाचं आहे. जिथं तुम्हाला फक्त पायथॉनची अपेक्षा आहे तिथं तुम्ही पायथॉन शिका, चांगलं तिथे एक्सपर्ट व्हा. जिथं तुम्हाला आर एक्सपेक्टेड आहे, ज्या प्रोजेक्टमध्ये आर यूज केलं जातं तिथं तुम्ही आर वरती जास्त फोकस करा. आरचे जे काही स्टॅटिस्टिकल कम्प्युटिंगचे फंक्शन्स आहे वगैरे त्या गोष्टींकडे लक्ष द्या. कारण ह्या सर्व गोष्टी होताना तुमचं नॉलेज हे इम्प्रूव्ह होत गेलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी की तुम्ही ॲटलिस्ट कुठेतरी काम करताय ॲज अ डेटा अनालिस्ट म्हणून. जर पॉवर बीआय मध्ये असेल तर तुम्ही बाकीचे टूल्स पॅरलली शिकत चला, हे महत्वाचं आहे. कारण जर तुम्ही शिकले नाहीत तर तुम्हाला जे आहे ते तर चालू राहील, परंतु जेवढ्या ऑपॉर्च्युनिटी भेटायला पाहिजे तेवढ्या भेटणार नाही. त्यासाठी तुम्ही या सर्व गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला एक आर जी प्रोग्रामिंग जे आहे त्याची एक ऑफिशियल वेबसाईट मी दाखवतो की जिथे तुम्हाला ही फ्री जरी असली तरी तुम्हाला इथं सर्व ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जिथं ही होम पेज आहे. आता इथं बघितलंय आर इज अ फ्री सॉफ्टवेअर एन्व्हायरमेंट फॉर स्टॅटिस्टिकल कम्प्युटिंग आणि ग्राफिक्स. आता इथं बघा कंपाइल्स अँड रन्स ऑन वाईड व्हरायटी ऑफ युनिक्स प्लॅटफॉर्म विंडोज अँड मॅक ओएस. या सर्व गोष्टीवरती हे प्रोग्राम रन होऊ शकतात. इथं जे मी म्हटलं होतं वर्जन की इथं वर्जन आहे हे 4.2.3, त्यानंतर 4.3.3 29 फेब्रुवारी रिलीज झाला आणि 4.4.0 हे जे आहे हे एप्रिल 24 ला रिलीज होणार आहे. तर अशा पद्धतीने आहेत आणि याच्यात मग आता बाकीच्या ज्या गोष्टी आहे की आता अबाउट जर आर म्हटलं तर आरचं थोडंसं इंट्रोडक्शन आहे की जिथे तुम्हाला आर मध्ये काय आहे, त्यानंतर आरचं एन्व्हायरमेंट काय आहे. म्हणजे पहिली झाली आर प्रोग्रामिंग आणि आर एन्व्हायरमेंट काय आहे की इंटिग्रेटेड सूट ऑफ सॉफ्टवेअर फॅसिलिटीज फॉर डेटा मॅनिप्युलेशन कॅल्क्युलेशन आणि ग्राफिकल डिस्प्ले. म्हणजे एखादं एन्व्हायरमेंट असल्याशिवाय आपण काही करू शकत नाही. जसं की एखादा मुलगा आहे, तो शाळेत गेल्यानंतर त्याच्यात डेव्हलपमेंट होत असते की शाळा एक काय करते, त्यांना एक एन्व्हायरमेंट देते, एक सिस्टम देते, तिथं त्यांना वेगवेगळे विषय शिकवले जातात. मग त्यानंतर ते मूल वाढत असतं, ग्रो होत असतं आणि त्यानंतर मग त्याच्यात डेव्हलपमेंट होत असते. त्याच हिशोबाने एक एन्व्हायरमेंट देणं गरजेचं असतं. मग आर प्रोग्रामिंग मध्ये आपण आर कोडिंग करू शकतो, परंतु त्यासाठी एन्व्हायरमेंट कुठेतरी पाहिजे ना, की कुठे एन्व्हायरमेंट आपण प्रोग्राम रन करणार, कुठे त्याचा आउटपुट बघणार वगैरे या सगळ्या. आणि मग त्यासाठी या एन्व्हायरमेंट सूटमध्ये इफेक्टिव्ह डेटा हँडलिंग आणि स्टोरेज फॅसिलिटी असते. स्यूट ऑफ ऑपरेटर्स फॉर कॅल्क्युलेशन ऑन अरेज इन पर्टिक्युलर मॅट्रायसेस. मॅट्रायसेस मध्ये म्हणजे जे मॅथमॅटिकल स्टॅटिस्टिक मध्ये मॅट्रायसेस असतात त्याच्यावरती काय काय ऑपरेशन परफॉर्म करू शकतो ते सर्व गोष्टी आपण अरेजच्या स्वरूपात इथं आर प्रो एन्व्हायरमेंट मध्ये करू शकतो. अ लार्ज कोहेरंट इंटिग्रेटेड कलेक्शन ऑफ इंटरमिजिएट टूल्स फॉर डेटा अनालिसिस. म्हणजे डेटा अनालिसिससाठी जे काही टूल्स लागतात ते आहेत. आणि मग या सर्व गोष्टी आहेत. आता आर आणि इथं तुम्हाला डाउनलोड करायला ऑप्शन आहे की इथे जर मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला डाउनलोड करायचं आहे तर त्यासाठी इथून तुम्हाला या ऑप्शन्स अवेलेबल आहेत. क्रॅन मिरर्स म्हणजे काय की सर्व्हर्स. बेसिकली आपल्याला कोणत्या सर्व्हरवरून डाउनलोड करायचं त्याचं काही मॅटर करत नाही, परंतु आपण आपल्या जवळचे जे सर्व्हर असेल
त्या सर्व्हर मधून तुम्ही डाउनलोड करू शकता. इंडियाचं जे आहे ते. तर लेट्स से की इथं जे आहे त्याच्यावरती गेलो आणि मग तिथे गेल्यानंतर तुम्हाला डाउनलोड आर फॉर लिनक्स, डाउनलोड आर फॉर मॅक ओएस, डाउनलोड आर फॉर विंडोज, ह्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे. आता हे केल्यानंतर मग तुम्हाला आता इथे बघा हे सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे. लेटेस्ट रिलीज काय 4.3.3. तर इथून ही डाउनलोड करायची आहे. आता ही डाउनलोड केल्यानंतर जी गोष्ट होती की आपल्याला याच्यात डाउनलोड्स मध्ये मी आता काल डाउनलोड केली होती आणि त्याचा एक व्हिडिओ पण बनवला होता मी तुम्हाला कसं इन्स्टॉल करायचं वगैरे. तर त्यासाठी आपण ह्या गोष्टी करायच्या. R4.3.3 ही जी लेटेस्ट व्हर्जन आहे ती अशी एक्सी फाईल डाउनलोड होते आणि याच्यावरती डबल क्लिक केलं आणि पुढे नेक्स्ट नेक्स्ट केलं म्हणजे बाय डिफॉल्ट जे ऑप्शन्स अवेलेबल असतात तर तुम्हाला आर प्रोग्रामिंगचा जो आर एन्व्हायरमेंट आहे ते तुम्हाला तुमच्या ऑपरेटिंग सिस्टम वरती इन्स्टॉल होईल. आता याच्यात दुसरी एक गोष्ट होती की व्हिज्युअल स्टुडिओ आर इन व्हिज्युअल स्टुडिओ म्हणजे आता इथे एक स्टेप दिलेले आहे की आपल्याला कुठे कुठे इन्स्टॉल करायचे. तर इन्स्टॉल आर करायचे जी सेम फाईल लिंकवर येतं आणि त्याच्यानंतर इन्स्टॉल लँग्वेज सर्व्हर इन आर. आता हे कसं करायचंय तर त्यासाठी जेव्हा आपण हे पहिली स्टेप कंप्लीट करतो तेव्हा R4.3.3 ही माझी इथं डेस्कटॉपवरती लॉन्च झालेली आणि मग याच्यात तुम्हाला ह्या गोष्टी हा कन्सोल एक भेटून जातो. ज्या कन्सोलमध्ये तुम्हाला ह्या आपण जे काही प्रोग्राम्स वगैरे करायचे ते करू शकतो. म्हणजे जसं इथे 1+1 म्हटलं एंटर मारलं त्याचा रिझल्ट येतो. जसं की मी म्हटलं की काहीतरी मला करायचंय कॅल्क्युलेशन तर हा असा रिझल्ट येतो. प्लस आता याच्यात अजून काय करू शकतो की आपण जर म्हटलं की मला a इज इक्वल टू 10 ठीक आहे आणि b इज इक्वल टू 20 आणि मग c रिझल्ट मध्ये आपल्याला काय करायचंय a इंटू b आणि c प्रिंट करायचंय. तर अशा पद्धतीने आपण सी प्रिंट करू शकतो किंवा मग असं आपण म्हणू शकतो की इथं प्रिंट ऑफ सी असं जरी केलं तरी आपलं हे रिझल्ट येऊ शकतो. तर ही झाली इंटरप्रिटेड लँग्वेज जी आर आहे जिथं आपण या कमांड वरती काही ऑपरेशन्स टाकून डेटा रिझल्ट देऊ शकतो. तर अशा पद्धतीने आहे. त्याच्यानंतर हे जे इन्स्टॉल झालं होतं हे जे आहे इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला ही गोष्ट करायची इन्स्टॉल डॉट पॅकेजेस डॉट लँग्वेज सर्व्हर. तर ही एक सेटअप आहे जो तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला आता हे मी ऑलरेडी केलेलं आहे म्हणून मी कॅन्सल केले. परंतु मी काल हे इन्स्टॉल केलेलं होतं. तुम्ही फक्त इथे टाकायचंय आणि लँग्वेज सर्व्हर टाकायचंय आणि इन्स्टॉल आर एक्सटेन्शन फॉर व्हिज्युअल स्टुडिओ कोड याच्यावर जर क्लिक केलं तर एक इन्स्टॉल म्हणून हे आर एडिटर सपोर्ट जो आहे तो इथं जायचंय आणि इथं ओपन करायचंय आणि याच्यात आपल्याला ऑलरेडी आता माझ्याकडे इन्स्टॉल आहे म्हणून इथे दाखवत नाही. परंतु इन्स्टॉल नसेल तर इन्स्टॉल हे बटन येईल आणि इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा प्रोग्राम कोणताही रन करता येईल. तर हे झाल्यानंतर मग आपला एखादा नॉर्मल प्रोग्राम जो आहे तो आपण घेऊ शकतो की जिथे मी फक्त स्ट्रिंग 1 स्ट्रिंग 2. आता याच्यात एक इथे गोष्ट एक लक्षात घ्यायची की पायथॉनचा कोड आणि याचा कोड थोडासा वेगवेगळा आहे. याचे सिंटॅक्स थोडेसे वेगळे आहे. परंतु त्या गोष्टीकडे लक्ष द्या. जिथं जिथं तुम्हाला असं वाटतंय की मला ह्या पर्टिक्युलर फील्डचा जे प्रोग्राम्स आपण लिहितोय त्याच्यातून आपण आता इथे मी हा जो प्रोग्राम लिहिलाय आता याला सेव्ह केल्यानंतर आणि याला रन कसं करायचं. आता इथे हा एक मोठा प्रोग्राम आहे. आता हे जे होतं इथं आपण एक एक लाईनचा कोड इथं लिहू शकतो कारण हा टर्मिनल आहे. पण टर्मिनलच्या ऐवजी आपण जर हा पूर्ण प्रोग्राम लिहिला आणि इथं मी म्हटलं की मला याला रन करायचंय तर कंट्रोल शिफ्ट आणि एंटर ही गोष्ट करायची आणि इथं केल्यानंतर आपला हा रिझल्ट इथे दिसेल. आर प्रोग्रामिंग आता इथं काय केलेलं आहे मी फक्त आर आणि प्रोग्रामिंग दोन शब्द पेस्ट केलेले आहेत स्ट्रिंग 1 कॉमा स्ट्रिंग 2
आणि हे झाल्यानंतर त्याचा रिझल्ट या रिझल्ट मध्ये आपण स्टोअर केला आणि त्याला प्रिंट केला. हा एक सिंपल प्रोग्राम आहे. तर अशा पद्धतीने आपण हे प्रोग्राम्स याच्यात लिहू शकतो. इथे तुम्हाला दुसरी गोष्ट सांगायची की आपल्याला जे काही गोष्टी इथं आपण करणार आहोत, इथे हे झालेलं आहे, इन्स्टॉल झालेलं आहे. त्याच्यानंतर आता हे जे आहे प्रोग्राम वगैरे, ते तुम्ही तुमच्या मनाने वगैरे लिहू शकतात आणि याच्यात आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ते आपण डिटेलमध्ये करणार आहोत. पुढे जसं जसं आपण प्रॅक्टिकली इन्स्टॉल करून यात प्रोग्राम लिहायला चालू करणार आहोत, तिथं आपण कसा डेटा घेऊ शकतो, तो कसा क्लीन करू शकतो आणि त्याला कसं फायनली प्लॉट करू शकतो वेगवेगळ्या डेटा चार्ट्समध्ये, ते पण आपण बघणार आहोत. सध्या फक्त एवढं लक्षात घ्या की आपलं जे काही आर आहे, ते आर मध्ये आपण जे काही प्रोग्राम्स वगैरे लिहिणार आहे, ते प्रोग्राम्स आपल्याला डेटा अनालिसिस पर्स्पेक्टिव्ह साठी उपयोगाचे असतील. आणि हे जे करताना जेवढं आपण जास्त हँड्स ऑन प्रॅक्टिस करूया, तेवढं चांगलं राहील. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही मी जसे व्हिडिओ करतोय तसं तुम्ही थोडंसं प्रॅक्टिकल करत चला, जेणेकरून मी जेवढं करतोय तेवढं ते फॉलो होईल तुम्हाला आणि त्यानुसार तुम्ही हे आपलं स्किल जे आहे ते इम्प्रूव्ह करू शकतात. तर ह्या सर्व गोष्टी झाल्यात. त्यानंतर आता आपल्याला अजून काही गोष्टी इथं बघायच्या आहे की हे झालं आर एक्सटेन्शन फॉर व्हिज्युअल स्टुडिओ कोड लँग्वेज सर्व्हर पण झालेलं आहे आणि याचं इन्स्टॉलेशन पण ऑलरेडी झालेलं आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व ऑप्शन्स आहेत. आणि मग रन कसा करायचा, इथं काही एक्झाम्पल्स दिलेले, एक्झाम्पल्स कसे यूज होतात ते बघू शकता तुम्ही. थोडेफार व्हिडिओज वगैरे आहेत, डिबग कसं करायचं वगैरे, हे सर्व गोष्टी इथे अवेलेबल आहेत. तर हे झालं. त्यानंतर आता इथं थोडस जे आहे एक्झाम्पल घेऊया आपण. म्हणजे मी फर्स्ट स्ट्रिंग आता बघायचं इथे. आणि आता हे काय केलं मी, फर्स्ट स्ट्रिंग मध्ये ही व्हॅल्यू असाइन केली आणि मी जर याला प्रिंट केलं, स्पेलिंग चुकलं अजून, ठीक आहे. तर मी जरी सिंगल कोट मध्ये दिलं, परंतु इथे डिस्प्ले होता आणि डबल कोट मध्ये झालेलं आहे, कारण इंटरनली ते कन्सिडर करताय, ते डबल कोटच कन्सिडर करते. तर अशा पद्धतीने आपण इथं हे प्रोग्राम लिहू शकतो. आता हे याच्यात वेगवेगळे डेटा टाइप्स असतात, व्हेरिएबल्स असतात, ते सर्व सर्व डेटा टाइप आपण घेणार आहोत की कोणते कोणते डेटा टाइप आहेत आर प्रोग्रामिंग मध्ये आणि कोणत्या डेटा टाइपने आपण कसं प्रोग्राम वगैरे लिहू शकतो, त्या गोष्टी आपण बघणार आहोत. परंतु ह्या सर्व गोष्टी करताना एवढं लक्षात घ्या की आपल्याला जे काही प्रोग्राम्स लिहायचे ते आपण या व्हिज्युअल स्टुडिओ कोड मध्ये पण लिहू शकतो. या टर्मिनल लिहिण्याची काही गरज नाही. हे जे काय आहे ते इथं पूर्ण आपण लिहू शकतो. थोडेसे सिंटॅक्स वेगळे आहे. म्हणजे पायथॉन मध्ये तुम्ही बघितलं तर आपण हीच गोष्ट जर करायला गेलो, तर आपल्याला अशी करावं लागेल, स्ट्रिंग वन इक्वल टू आर असं आपण लिहितो. परंतु पायथॉन आर प्रोग्रामिंग मध्ये थोडस सिंटॅक्स मध्ये फरक आहे. जसं हे त्याच्यानंतर हे, तर आता हा वेगळा आहे, परंतु या इक्वल टू च्या ऐवजी आपण काय करतोय, तर हे यूज करावं लागतंय. तर आणि रन केल्यानंतर खाली येतं असा हा रिझल्ट येतोय. तर या सर्व गोष्टी आहेत ज्या जिथं आपल्याला काही सॅम्पल प्रोग्राम्स ऑनलाईन पण सर्च केले तर भेटून जातात आणि तेच आपण इथं डाउनलोड करून तुम्ही तुमच्या सिस्टम मध्ये रन करण्याचा प्रयत्न करू शकता. आणि याच्यात आपल्याला बाकीचे डेटा टाइप्स आहेत की डेटा टाइप्स कोणते. मग डेटा टाइप्स जे आहे, तर एक अजून एक इथे एक सांगायचं आहे की कमेंट जर करायचं असेल, तर आपण असं म्हणू शकतो की म्हणजे
आता इथं जे आपल्याला कधी कधी काय होतं ना की काही फंक्शन प्रोग्राम मध्ये आपल्याला पर्टिक्युलर यांनी आपल्याला फक्त कोड एक्सप्लेन करायचा असतो, त्यावेळेस आपण ह्या कमांड वगैरे लिहितो आणि त्यात आपल्याला ह्या सर्व गोष्टी करता येतात. ठीक आहे, हे झालं बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ आर प्रोग्रामिंगचे एन्व्हायरमेंट. तुम्ही तुमच्या सिस्टम मध्ये ट्राय करा. काही प्रॉब्लेम असेल तर विचारा, परंतु डाउनलोड करून इन्स्टॉल करा. काही अडचण येणार नाहीये तशी, जर तुम्ही व्यवस्थित माझ्या जे स्टेप्स दिल्या त्या फॉलो केल्या तर.